नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण विजापूरमध्ये आलेलो आहे। कर्नाटकमधील विजापूर हे शहर जे गोल गुंबज आहे, गोल घुमट जे आहे त्याच्यासाठी आदिलशाहचा जो गोल घुमट आहे याच्यासाठी फेमस आहे। तर ते गोल घुमट आता आपण तुम्ही माझ्या पाठीमागे बघताच व्हिडिओमध्ये, तर ते मी तुम्हाला पूर्ण त्याची माहिती वगैरे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही मित्रांनो पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आता गोल घुमटमध्ये मित्रांनो आतमध्ये तिकीट वगैरे घेऊन एंट्री केल्यानंतर समोर जे तुम्ही बघताय हे म्युझियम आहे मित्रांनो। तर गोल घुमटच्या एक्झॅक्टली समोरच्या साईडला असं म्युझियम आहे। म्युझियम आज बंद आहे, ते काय आपल्याला बघता येणार नाही। म्युझियमच्या समोर मित्रांनो अशा तोप आहेत, इकडच्या साईडला पण तोप आहेत आणि ही जी तुम्ही बघताय या मोठ्या तोपेच्या पलीकडल्या साईडला पण एक तोप आहे, तुम्हाला दाखवतो पुढं। तर ती बघा मित्रांनो, तिथे एक तोप आहे आणि ह्या तोप जे आहेत ह्या तोपची जी काय खाली नेम प्लेट आहे याच्यावर याची माहिती वगैरे ह्या सगळ्या इथं लिहिलेलं आहे। हे जे तुम्ही बघताय नेम प्लेट म्हणजे जे त्याची जी काय माहिती आहे त्या तोपची वगैरे इथं सगळी लिहिलेली आहे। एक लहान तोप पण आहे इथं, त्याची पण ती प्लेट आहे, त्याच्यावर त्याचे वेगळी माहिती वगैरे ह्या तोपाची लिहिलेली आहे काय असेल ती। म्युझियमच्या बरोबर पाठीमागं आणि जे गोल घुमट आहे त्याच्या बरोबर समोर आता आपण आहे मित्रांनो। समोरच तुम्ही जे गोल घुमट बघताय 17व्या शतकातील हे एक समाधी स्थळ आहे। यामध्ये आदिलशाही राजवंशाचे जे 7वे सुलतान होते, ज्यांचं नाव मोहम्मद आदिलशाह असं होतं, त्यांची कबर या गोल घुमटमध्ये आतमध्ये आहे। गोल घुमटचे जे साईडचे जे स्ट्रक्चर आहेत मित्रांनो, त्यातूनच वर चढून जे घुमट आहे ते बघण्यासाठी यातूनच पायऱ्या वगैरे आहेत। तर त्या पायऱ्यावरून पण आपण आता वर जाणार आहे। गोल घुमटमध्ये आता या छोट्याशा दरवाजातून प्रवेश केल्यानंतर जे समोरच आपल्याला आदिलशाह यांचं स्मारक दिसत आहे, जे लाकडी छताने झाकलेलं आहे। त्यांच्या शेजारी त्यांची धाकटी पत्नी आरुष बीबी, त्याच्यानंतरच्या साईडला जर बघितलं तर मोठी पत्नी रंबा आणि त्यांची मुलगी जी आहे, आणि पलीकडच्या साईडला जर बघितलं तर एक नातू यांचे स्मारक आहे यामध्ये। हे जे घुमट आहे मित्रांनो, तर याचा जो आतल्या साईडनं जर व्यास बघितला तर 42 मीटर एवढा रुंद आहे आणि जर उंची जर बघितली तर 60 मीटर एवढा उंच आहे तो। गोल घुमटच्या साईडला ज्या मिनार आहेत त्याच्या आतमधून ज्या पायऱ्या आहेत त्यातून आता आपण वर निघालेलो। तर असे जवळपास बरेच मजले आहेत वर चढताना एकदम असं, आणि वर आल्यानंतर विश्रांती करण्यासाठी पण छोटे छोटे असे कंपार्टमेंट आहेत, तिथं आपण बसून विश्रांती घेऊ शकतो। गोल घुमटच्या वर आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडचं जी काय व्ह्यू आहे ते दिसतंय। इकडच्या साईडला समोर म्युझियम आहे आणि तिकडच्या समोरच्या साईडनंच आपण आता गेटमधून आत आलेलो आहे। तर अशा प्रकारे विजापूर शहर वगैरे आपल्याला एवढ्यावरून स्पष्ट दिसतंय। गोल घुमटमध्ये प्रवेश करण्यासाठी असं एक छोटासा दरवाजा आहे मित्रांनो। गोल घुमटच्या बांधकामावेळी जगातील सर्वात मोठा घुमट होता हा। याचा बाहेरून जर व्यास बघितला तर 44 मीटर एवढा याचा व्यास आहे। या गोल घुमटचे बांधकाम जे आहे ते 17व्या शतकाच्या मध्यात त्यावेळेसचे सुलतान मोहम्मद आदिलशाह यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस म्हणजेच 1627 मध्ये सुरू झाले आणि ते 1656च्या दरम्यान जे आहे ते थांबले बांधकाम। तर त्याच्यानंतर हे जे आहे ते इमारत अर्धवटच आहे अजून। आदिलशाहीमध्ये बांधलेल्या सर्वात महत्वाकांक्षी वास्तूपैकी हे एक आहे आणि जगातल्या सर्वात मोठ्या एकल ज्या रचना आहेत त्याच्यापैकी एक आहे हे। पुढे जर बघितलं मित्रांनो ही इमारत 2014 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेली आहे। अशा प्रकारे हे जे तुम्ही पाठीमाग गोल घुमट बघताय याची तुम्ही आता पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।